मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक पवनकुमार जाधव, भाषण व नेतृत्वकला प्रशिक्षक. आपल्या सर्वांचं प्रथमतः या व्हिडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत. येत्या 4, 5 आणि 6 एप्रिल रोजी पुणे या ठिकाणी मी 3 दिवसाची निवासी कार्यशाळा घेतोय. ही भाषण कलेची नेमकी कार्यशाळा कशा स्वरूपाची असेल, या कार्यशाळेमध्ये नेमकं तुम्हाला काय शिकवलं जाणार, खरंच भाषण शिकता येतं का, तुमच्या मनामध्ये भाषणाबद्दल असणाऱ्या अडचणी असतील किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भाषणाबद्दल येणाऱ्या अडचणी असतील, ह्या सगळ्या गोष्टी संदर्भामध्ये मी पुढची 4 ते 5 मिनिटं या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. त्यामुळे तुमच्या मनामध्ये असणाऱ्या भाषणाबद्दलचे गैरसमज असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या शंका असतील, ह्या सगळ्या शंका दूर होऊन भाषण शिकण्याचा मार्ग तुमचा सोपा होणार आहे. आज खरं तर प्रत्येकाची सुप्त इच्छा आहे की प्रत्येकाला असं वाटतं की मला सुद्धा एक चांगल्या प्रकारे भाषण बोलता यावं. मग ते भाषण कोणत्याही प्रकारचं असू द्या, भाषण वाढदिवसाचं असेल, भाषण उद्घाटन असो, आंदोलनाची भाषणं असतील, प्रचार सभा असेल, शोक सभा, लग्न समारंभ, सूत्रसंचालनाचा भाग असतो, त्याचबरोबर ती कुणाची सेवानिवृत्ती असते, महिला दिनाचे कार्यक्रम असतात. अशा अनेक प्रकारची भाषणं आयुष्यामध्ये आपल्याला बोलावी लागतात आणि असा योगही येतो. आता आपण तसं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण काम करताय. कोण राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक, औद्योगिक, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती काम करत असताना त्या ठिकाणी येणारा अनुभव, त्या ठिकाणी येणारे त्याला भाषणाचे विषय हे प्रत्येकाला वेगळे असतात. आणि प्रत्येकाला असं वाटतं की मला 4 लोकांसमोर जाऊन एक चांगल्या पद्धतीने बोलता यावं, पण ते अनेकांना जमत नाही. आता भाषण बोलायचं म्हटलं की अनेक लोकांना काय अडचण निर्माण होतात. अनेकांना अंगाचा थरकाप होणं, हातापायाला घाम येणं, काही लोकांच्या पोटामध्ये गोळा येतो, छातीमध्ये धडधड होणं, किंवा अशी लोक म्हणतात की खाली बसल्यावरती बोलता येतंय, उभं राहिल्यावरती बोलता येत नाही, समोरचा जनसमुदाय बघितलं की ब्लँक होणं, अशा अनेक प्रकारच्या अडचणी प्रत्येकाला येतात. काही लोकांच्या बाबतीमध्ये तर असं आहे की खूप लिखाण, पाठांतर, वाचन आहे, प्रचंड ज्ञान आहे, परंतु ते व्यक्त करता येत नाही. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या म्हणीप्रमाणे तुम्हाला भाषणाबद्दल येणाऱ्या अडचणी या प्रत्येकाला वेगळ्या असू शकतात. आणि मग वर्षानुवर्ष कदाचित या अडचणी दूर झाल्या पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्नही केला असेल. तुम्ही भाषण कलेच्या अनेक लोकांच्या कार्यशाळा केल्या असतील, कधी युट्यूब तुम्ही बघता, फेसबुकच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून असेल, मित्रपरिवाराकडून असेल, ही कला आत्मसात करण्याचा, ही कला शिकण्याचा प्रयत्न आपण अनेक लोकांनी केला असेल. पण तरी सुद्धा आजही आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने बोलता येत नाही, प्रभावी आपण आपलं मत मांडू शकत नाही. आणि म्हणून कदाचित तुमच्या मनामध्ये असा गैरसमज निर्माण झाला असेल की भाषण नावाचं कौशल्य हे जन्मजात असावं लागतं, ते शिकता येत नाही, आणि शिकायचं असेल तर त्यासाठी हजारो विद्यापीठाच्या डिग्र्या पाहिजे, आपलं प्रचंड वाचन पाहिजे, आपलं वय विशिष्ट पाहिजे, अशा अनेक प्रकारच्या मनामध्ये तुमच्या शंका असतील. परंतु मित्रांनो, ह्या सगळ्या शंका चुकीच्या आहेत. भाषण या जगातला प्रत्येक व्यक्ती कुठल्याही वयामध्ये शिकू शकतो. फक्त त्यासाठी 2च गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे त्याला शिकवणारा मार्गदर्शक योग्य भेटायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची इच्छाशक्ती असणे गरजेचं आहे. जगातल्या प्रत्येक व्यासपीठावरती जाऊन तो बिनधास्तपणे हजारो लाखो लोकांसमोर तो व्यक्तिमत्व बोलू शकतो. आणि हीच अनमोल संधी मी तुम्हाला पुणे या ठिकाणी होणाऱ्या कार्यशाळेमध्ये देतोय. मित्रांनो, गेली 10 वर्ष झालं भाषण नावाचं कौशल्य अनेक लोकांना शिकवत असताना एखाद्या पहिलीतल्या वर्गाच्या विद्यार्थ्याने वर्गामध्ये प्रवेश घ्यावा आणि त्याला बाराखडीपासून त्या वर्गातल्या शिक्षकांना शिकवावं, तशा प्रकारे गेली 10 वर्ष झालं अनेक लोकांना बाराखडी जशी शिकवली जाते त्या प्रकारे भाषण नावाचं कौशल्य मी शिकवतोय. 3 दिवसाची निवासी कार्यशाळा जरी असेल तरी 3 दिवसामध्ये वक्ता घडवणं तेवढं सोपं काम नाहीये. आणि म्हणून पहिल्यांदा अगोदर ज्या व्यक्ती माझ्या ऑफलाईन म्हणजे समोरासमोरच्या कार्यशाळेला येणार आहेत त्यांच्यासाठी 10 दिवसाचं ऑनलाईन ट्रेनिंग मी देतोय. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, कारण की ट्रेलर चांगला असेल तर तुम्ही पिक्चर बघायला येणार आहात. माझ्या कार्यशाळेमध्ये ऍडमिशन घेण्याच्या अगोदर मनातून या सगळ्या गोष्टी काढून टाका की आपल्याला या कार्यशाळेला यायचं म्हणल्यानंतर आपल्याला फार वाचन करावं लागेल, मग सर काहीतरी भाषण लिहून देतील ते पाठ करावं लागेल, काहीतरी आपल्याला सांगतील ते ऐकून आपली त्याची तयारी करून आपल्याला यावं लागेल, किंवा स्वतःला आपण एखादा विषय घेऊन त्याची तयारी करावी लागेल. तर अजिबात असं काहीही करायला लागणार नाही. तुम्हाला प्रत्येक भाषण शिकवत असताना प्रत्येक विषयाचा 10-20 वेळा डेमोन्स्ट्रेशन दिला जाईल, आणि प्रत्येक विषय तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो तुमच्याकडून प्रॅक्टिकली करून घेतला जाईल. कार्यशाळा जरी माझी 4, 5 आणि 6 एप्रिलला असेल तरी त्याच्या अगोदर 10 दिवस ऑनलाईन ट्रेनिंग असणार आहे. हे ऑनलाईन ट्रेनिंग सुद्धा परिपूर्णपणे प्रॅक्टिकली असेल. म्हणजे या ट्रेनिंगमध्ये सुद्धा
तुम्हाला सगळे विषय हे सांगितले जातील आणि करून घेतले जातील. मग आपल्याला नेमकं काय काय शिकवलं जाणार? तर भाषण करताना आपण उभं कसं राहायचं, हात वारे कसे असले पाहिजे, आवाजले चढउतार कसे, भीती कशी घालवायची, लिखाण पाठांतर वाचन न करता भाषण कसं बोलायचं, म्हणजे तुम्हाला झोपीतून जरी उठवलं तरी कुठलाही विषय दिला तरी बोलता आलं पाहिजे. या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये अगोदर मी तुम्हाला वाढदिवसाचं भाषण, उद्घाटन असेल, महापुरुषांच्या जयंत्या असतील, प्रचार सभा असतील, 15-16 उदाहरणं असतील, शेरोशायरी भाषणामध्ये बोलावे लागतात, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असेल, प्रास्ताविक असेल, महिला दिनाचा विषय असेल, युवकांचा विषय असतील, अशा अनेक प्रकारचे विषय हे प्रथमतः तुमच्याकडून ऑनलाईन प्रशिक्षणामध्येच तुमच्याकडून याची तयारी करून घेतली जाईल. ही तयारी झाल्यानंतर आपण ऑफलाईन कार्यशाळेला येणार आहोत. आता समोरासमोर आल्यानंतर बघा आपल्याला ऑनलाईनला आवाजाचे चढउतार शिकवता येत नाहीत, भीती जात नाही किंवा अनेक घटक राहत आहेत. हे सगळे घटक आपल्याला समोरासमोरच्या 3 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये करून घेतले जातील. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्रत्येक विषय लहान मुलासारखा सांगून तो तुमच्याकडून करून घेतला जाईल. कार्यशाळेमध्ये कुठल्याही वयाची अट नाही, कुठल्याही शिक्षणाची अट नाही. कोणत्याही वयामध्ये कुठलाही व्यक्ती माझ्याकडे येऊ शकतो आणि त्याला 1010% भाषण शिकवलं जातं. तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, जरी माझी कार्यशाळा ऑफलाईन असेल 3 दिवसाची, तरी मी त्याच्या अगोदर ती ऑनलाईन घेतोय. म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग माझं चांगलं असेल तरच तुम्ही ऑफलाईनला येणार आहात, अन्यथा तुम्ही येणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला ऑनलाईनलाच मी असं घडवतोय की जेणेकरून की तुमच्या प्रत्येकाची आतुरता अशी लागली पाहिजे की आपण ऑफलाईन कार्यशाळेला जायचंय आणि तिथं गेलंच पाहिजे. ऑफलाईन कार्यशाळेमध्ये मग चेहऱ्यावरचे हावभाव असतील, आवाजाचे चढउतार असेल, आंदोलनाचे भाषण असेल, महापुरुषांच्या नावानं आपल्याला भाषणाची सुरुवात करावी लागते, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं असतील, शोकसभेचं भाषण बोलताना चेहऱ्यावरचा हावभाव कसा असला पाहिजे, लग्न समारंभाचं शुभेच्छा देताना कसं, प्रचाराचं भाषण कसं, मग कोपरा सभा कशी बोलायची, मोठी सभा कशी बोलायची, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कसं करायचं, वादविवाद कसा बोलायचा, मीडियासमोर आपण कसा संवाद साधायचा, अशा अनेक प्रकारचे विषय आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही जो कुठलाही विषय सांगाल, जो तुम्ही कुठलाही विषय घेऊन याल, तो प्रत्येक विषय लहान मुलासारखा सांगितला जाईल आणि तो प्रत्येक व्यक्तीकडून करून घेतला जाईल. लक्षात ठेवा, ही कार्यशाळा फक्त आणि फक्त 15च व्यक्तींसाठी आहे. त्याच्या अगोदर ती सुद्धा मी रोज 8 दिवस सलग ऑनलाईन रात्रीच्याला 1 तासाचं मोफत प्रशिक्षण मी सध्या देतोय. म्हणजे ते गुगल मीट नावाच्या ऍप्लिकेशनवरती असणार आहे. त्या संदर्भात ही ट्रेनिंग हे कसं असणार आहे किंवा काय मी शिकवतो हेही लाईव्ह तुम्हाला रोजच्या रोज मी 1 तासभरती प्रत्येकाला सांगतोय समजावून. त्यामुळे तुम्हाला माझं हे लाईव्ह वेबिनार जरी ऐकायचं असेल तरी सुद्धा मला फोन करा किंवा मेसेज करा, त्याची लिंकही तुम्हाला पाठवून देईल. ज्यांना खरंच वक्ता व्हायचं आहे, ज्यांना खरंच आयुष्यामध्ये भाषण नावाचं कौशल्य शिकायचं आहे, पद पैसा प्रतिष्ठा असून चालणार नाही, भाषण जोपर्यंत बोलता येणार नाही तोपर्यंत आपण केलेल्या कामाचं श्रेय आपल्याला मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. त्याच्यामुळे कृपया आपण सर्वांनी भाषण नावाचं कौशल्य आत्मसात करायलाच हवं. आणि जो व्यक्ती माझ्या कार्यशाळेमध्ये येणार, या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवून जर त्या व्यक्तीने ऍडमिशन घेतलं आणि पहिल्याच ऑनलाईनच्या कार्यशाळेच्या दिवशी जर त्या व्यक्तीला भाषण नाही बोलता आलं तर जाधव सर नावाचं व्यक्तिमत्व पुन्हा महाराष्ट्रामध्ये क्लास घेणार नाही. ज्या दिवशी जो घटक शिकवला जातो त्याच दिवशी तो व्यक्तीकडून करून घेतला जातो. ही गेल्या 10 वर्षाची परंपरा आहे. नक्की भेटूया आपण अशा एकदम जबरदस्त कार्यशाळेमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा एक नामवंत वक्ता घडवण्यासाठी. वेट करू नका, आजच आपलं ऍडमिशन घेण्यासाठी 9503852932 या नंबरवरती फोन करा आणि आपलं ऍडमिशन फायनल करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.